पदाचा राजीनामा देतोय असं त्यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे. राजीनामा दिला जाईल. मी सर्वप्रथम आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं राजकीय अजून उत्कर्ष हो अशी मी सदिच्छा त्यांना देतो. राहिलं आपण असं झालं तसं झालं सांगतात, असं कुठलंही झालेलं नाही. स्वतः आपल्याला माहिती असेल की कार्यकारिणीची बैठक जी असते ती दर 3 महिन्यांनी घ्यायची असते, तर काही लोक तर वर्ष घेत नव्हते. आपली मागच्याच महिन्यामध्ये आम्ही नागपूरमध्ये आमची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झालेली होती. पण आज आमच्यासमोर या पोटनिवडणुका आहेत, त्या पोटनिवडणुकीची रणनीती करायची आहे एक. आणि दुसरं, या आत्ताच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला जे घवघवीत यश आलं, त्या आमदारांचाही सत्कार आणि राहुल गांधींच्या बरोबर कन्याकुमारी ते काश्मीर जे भारत यात्रेत चालले त्यांचा सत्कार आणि पुढच्या रणनीतीच्या बद्दलची कार्यकारिणीची बैठक 15 तारखेला आम्ही ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पक्षाच्या पातळीवर या सगळ्या गोष्टीची चर्चा केली जाईल. आणि पुन्हा पक्ष ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये आता यश यायला सुरुवात झालेली आहे, जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षाबद्दलचा आहे. आपण पाहिलं असेल की हास्य जोडो प्रोग्रामच्या माध्यमातून राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर जी पदयात्रा केली, त्याच्यामध्ये जनतेचं दुःख, त्यांच्या भावना, आणि म्हणून आज प्रत्येक गावापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहोचून राहुल गांधींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पक्षपातळीवर चाललेलं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की भारतीय जनता पार्टीने जनतेचा मोठा विश्वासघात केला. आजपर्यंत महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये वाढवल्या, छोट्या व्यापाऱ्याला उद्ध्वस्त केलं. पण LIC आणि बँकामध्ये लोकांनी आपला ठेवलेला घामाचा पैसा अडचणीच्या वेळेस त्याची मदत व्हावी, त्याच्या कुटुंबात LICचं तर आपल्याला एक, कारण की इंदिराजींनी त्या काळामध्ये LICचं राष्ट्रीयकरण करून जनतेच्या जीविताला कमी जास्त झालं तर त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा अशा पद्धतीची एक LICची कंपनी काढून त्याही कंपनीचं खाजगीकरण करण्याचं पाप केलं. आणि त्याच्यातलेही पैसे अदानी कंपनीला खोटे कागद दाखवून अदानीनं त्याच्यातले पैसे लुटलेत, बँकांतले पैसे लुटलेत. ती लढाई आम्ही मोठ्या प्रमाणात लढतोय. काल काँग्रेसने ही लढाई, जनतेच्या हक्काची लढाई, त्यांच्या अधिकाराची लढाई काल काँग्रेसने राज्यात नव्हे तर देशामध्ये एकत्रच लढलेली आहे, ते पाहिलं. पण जे मूळ मुद्दे आहेत त्या मूळ मुद्द्याला भाजप कसं डायव्हर्ट करायचा हा एक प्रयत्न भाजप मीडियाच्या माध्यमातून ते करतात आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये काँग्रेस कधी येणार नाही. काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन लढण्याची भूमिका, जी प्रेरणा आमच्या नेता राहुल गांधींनी दिलेली आहे ते आम्ही करतो आहे. त्यामुळे जे काही प्रश्न आपल्या समोर आहेत त्याच्याबद्दलचं मी तुम्हाला स्पष्टता दिली. आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही. त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे, जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता, मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो. काल कसबा विधानसभेमध्ये काँग्रेसनी फॉर्म भरला आणि BJPनी भरला. आमचे 2 नेते येऊ शकले नाही त्यांच्या व्यक्तिगत कामामुळे, तर त्याची हेडलाईन झाली. पण भाजपची साधी चर्चा होत नाही. तिथं काय अवस्था आहे भाजपची ते तुम्हाला निकालामध्ये कळेल. पण मी सांगायला तात्पर्य असं की काँग्रेसची चिंता मीडियाला फार आहे, ती ठेवलीच पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये आम्ही चौथा स्तंभाला मानणारी लोक, जे लोक मानत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही दाखवू पण नका. त्यांच्या हातात काही व्हायचं असेल तर होऊ द्या. ते पत्र लिहित आहेत, त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहेत. मला ते दाखवा ना. मला आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. त्यांनी नकार. अरे मला बाळासाहेब बोलतच नाही आमच्यासोबत अजूनपर्यंत. त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असेल तर तुम्ही विचारा. का बोलत नाही? नाही, त्यांची तब्येत चांगली नाही आहे. त्याच्यामुळे आता त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे तेच विचारतो तुम्हाला. तुमच्यासोबत बोलत असेल तुम्ही सांगा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं ट्विट केलं, तुम्ही फोन केला, काही फोनवर बोलणं झालं गेल्या 2-3 दिवसात बाळासाहेब थोरात? माझा त्यांच्याशी संपर्क नाही आहे, तेच सांगितलं. काल पण आम्ही पुण्याच्या फॉर्म भरायच्या ह्याच्यामध्ये सगळेच नेते आले होते आमचे.
अशोक चव्हाण जी होते, सुशील कुमार शिंदे साहेब होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, सगळे नेते होते. थोरात साहेब त्यात यावं अशी आमची अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही नेते म्हणा, काही एक गट म्हणा, तुमच्या विरोधात थेट दिल्लीमध्ये तक्रार करताय की अरे तुम्हाला मी काय बोललो, हे राजकारण आहे. या राजकारणावर फार काही लक्ष करू नका. काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे. जनतेसाठी लढणं, जनतेच्या हक्कासाठी लढणं, देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी लढणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून माझं ते काम चाललेलं आहे. कोणाला आयतं बसून काही गोष्टी पाहिजे असतील, त्यांना करायच्या असतील तर त्याला आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काही नेते बोलतात की आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे त्यांनी बोललंही पाहिजे. काही तुमच्याकडे आला नाही पण पक्ष षष्टीकडे त्यांनी दिला का? नाही, म्हणून मला कुठलीही गोष्ट माहिती नाही माहीत मी ते कशाला हो म्हणू. आज त्यांचा वाढदिवस आहे, तुम्ही पण आनंदानं साजरा करा असं माझं मत आहे. हो, तुम्ही हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी बाळासाहेब थोरात असो किंवा वरिष्ठ काही नेते असो काँग्रेस यांची भेट घेणार का प्रमुख म्हणून महाराष्ट्रात? मला मी काय बोललो की कार्यकारिणीचीच बैठक आम्ही बोलवलेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, हिची रणनीती आम्हाला करायची आहे आणि त्याच्यासाठी कार्यकारिणीचीच बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे अजून तुम्हाला फार काळजी वाटतं तर मला असं वाटतं की चांगली आमची अतुल भातखळे यांनी दावा केलेला आहे की काँग्रेसमध्ये आणखी गळती लागेल आणि ज्या पद्धतीने शिवसेनेचं झालं तशाच काँग्रेसचं असं मला माझं काँग्रेस पक्षाला संपवायचा त्यांचे नेते नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारत करायला ते निघालेले होते. या काँग्रेसनं यांना हिमाचलात कसं, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तिथं, त्यांचे आहेत की नाही मला माहिती आहे, यांचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथंच आहेत असं मला माहिती आहे. त्या हिमाचलमध्ये हे आपलं हिमाचल टिकवू शकले नाही. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही आहे. भाजपला तर कसं आहे, त्यांना या एवढ्या गरमीत ते जॅकेट घालूनच फिरतात. त्यांचं काय कवच आहे त्यांचं मला माहिती नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल फार काही प्रतिक्रिया नाही. मला जनतेची काळजी काँग्रेसला आहे. जनतेचे प्रश्न घेऊन लढणं, कारण की आज LICचे पैसे गायब झालेत, बँकातले पैसे जनतेचे गायब झालेत. ही काळजी नसेल भाजपला, महागाईची काळजी नसेल, त्यांना हे प्रश्न संपले असतील तर तो त्यांच्यासाठी लखलाभ आहे. बेरोजगारी हा त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी नसेल, त्यांना बेरोजगारी संपली या देशातली, त्यांचा असेल तर काँग्रेस लढत आहे. कारण की आज तरुण आत्महत्या करतोय, येणारी आमची पिढी आज अडचणीत आलेली आहे. ही लढाई काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे भाजप काय बोलतो त्याच्याकडे आम्हाला लक्ष करायचं नाही, आमचा तो प्रश्न नाही. एक बघा, हायकमांड या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. त्याच्यामुळे मी फार काही प्रतिक्रिया, कारण की आखरी निर्णय हायकमांड घेतात. त्याच्यामुळे मला जी जबाबदारी आहे ती पक्षाने मला जे काम दिलेलं आहे ते मी काम करतोय. त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टीकडे, या राजकारणाकडे लक्ष द्यायचं नाही. कसब्यामधून बाळासाहेब जाबेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कसब्यामधून काँग्रेसमध्ये बंडखोरी होत आहे का? अपक्ष उमेदवारी भरला बाळासाहेब जाबेकर यांनी. तुम्हाला विड्रॉल पर्यंत खूप सारे पिक्चर क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आमची काळजी फार काँग्रेसची मीडियाला आहे, भाजप मीडियाला जास्त आहे. त्यामुळे मला त्यावर आत्ता चर्चा करायची नाही. कारण की ज्यावेळेस ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघामध्येही काँग्रेसच टार्गेट होतं, आखरी जनतेने काँग्रेसला कौल दिला. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जेवढं चालवा, निगेटिव्ह चालवलं तरी आम्हाला काही अडचण नाही. अरे मला कुठलीही माहिती नाही, त्याच्यामुळे प्रतिक्रिया देणं. मला बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे हे माहीत आहे, म्हणून त्यांना मी शुभेच्छा दिल्या, त्यांना ट्विट केलं. देखो, मुझे ये सब इशू का मेरे पास कुछ समय नहीं है और मेरे को कांग्रेस की विचारधारा को आगे ले जाकर कांग्रेस को विचारधारा को जिताना है पब्लिक में. वो काम मैं कर रहा हूँ. और मुझे कौन क्या राजकारण कर रहा है, ये राजकारण में मुझे नहीं पढ़ना है. मैं एक आम आदमी हूँ, मैं किसान हूँ और सामान्य आदमी हूँ, और इसलिए मुझे ये सब राजनीति में नहीं पढ़ने का है. मैं सरलता से इस राजनीति में आया हूँ. लेकिन मैं आपको इस अच्छा सवाल किया आपने कि मुझे बहुत सारी चीज़ें राजनीति की सीखने मिली ये पदवीधर चुनाव के बाद, और ये सब चुनाव में मुझे बहुत सारा सीखने मिला. जो राजनीति मुझे आज तक मैंने नहीं किया था, वो राजनीति मुझे सीखने मिली. लेकिन मैं इस तरह की गंदी राजनीति कभी नहीं करूंगा. कांग्रेस महाराष्ट्र में 2 गुटों में बट गई है क्या बताएंगे अभी? आपने कल देखा होगा कि अशोक चव्हाण जी, सुशील कुमार शिंदे जी
और पृथ्वीराज चौहान साहब, ये सब मेरे साथ फॉर्म भरने के लिए थे। अब तुम कौन सा गुट कर रहे हो, क्या कर रहे हो, मीडिया गुट कर रहा है कि बीजेपी गुट कर रहा है, मुझे पता नहीं। बाळासाहेब थोरात नहीं, अरे बाला साहब की तबीयत ठीक नहीं है। सर, बाला साहब थोरात को मनाने की कोशिश करेंगे, क्या उनसे संवाद करेंगे, जो उनकी नाराजगी दूर करने के लिए बैठक कब बुला रहे हैं? हाँ बिल्कुल, मैंने कहा कल भी कि वो हमारे नेता है और हमारे मैं खुद विधायक हूँ और वो हमारे विधिमंडल के हमारे नेता है और वो नेताओं का अगर कुछ गलतफहमी हो तो उनसे बात करने को भी हमको कोई तकलीफ नहीं है और इसलिए 15 तारीख को कार्यकारिणी की बैठक हमने बुलाई है और उसमें ये जो है वो कार्यकारिणी का इशू नहीं है, ये जो तुम लोग उसको हवा बना रहे हो। कार्यकारिणी का इशू हमारा ये इलेक्शन जो है उसमें हमारे पूरे विधायक को हम उसमें जवाबदारी देने वाले हैं। आने वाली पूरे आगे जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव आ रहे हैं उसके बारे में चर्चा होने वाली है। राहुल जी की पदयात्रा में जो भारत यात्री महाराष्ट्र से चले थे उनका सत्कार है, हमारे जो 2 विधायक चुन के आए उनका सत्कार है और ऐसा एक कार्यक्रम हमने रखा है और उसमें ये सब विषयों पे चर्चा होगी। अरे अडानी ने खराब किया है, नरेंद्र मोदी के मित्रों ने खराब किया है, देश के जनता के पैसे तर बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलत नाहीत, त्यांचा राजीनामा आमच्याकडे तरी आलेला नाही असं म्हणून या प्रकरणातनं एक प्रकारे अंग झटकण्याचा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। परंतु काँग्रेसमध्ये विसंवाद आहे, 2 गट पडलेत हे तर आता स्पष्ट होत आहे। पण बाळासाहेब थोरातांनी त्यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हा काँग्रेस मुख्यांकडे पाठवलेला आहे, हायकमांडकडे पाठवला आहे। तो अर्थातच त्यांना विधिमंडळातही सादर करावा लागेल आणि याची प्रक्रिया काय असते, तो विधिमंडळातही पोहोचलाय का, या संदर्भात राजू सोनावणे माहिती देतात। राजू, ज्ञानदा, पाहतोय आपण काँग्रेसमधील अंतर्गत वाद